जय सेवालाल। आज बंजारा समाजाचा धुळे जिल्ह्यात जो मोर्चा आहे, हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला आदिवासीच्या सवलती मिळाव्या, पण आदिवासी समाजाला धक्का न लावता बंजारा समाजाला एसटी ब म्हणून आम्ही आरक्षणाची मागणी आहे। मित्र, बंजारा समाज हा भारतामध्ये बरेचशा राज्यांमध्ये आहे। 5 राज्यांमध्ये बंजारा समाज हा एसटीच्या सवलती घेत आहे, तसेच बाकीच्या राज्यांमध्ये एसटीच्या सवलती घेत। हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाज एसटी मध्ये मोडतो, तसं 1961च्या अगोदर आमच्याकडे पुरावे पण आहेत। माझी 1 नंबर बंजारा समाज एक आदिम जमात आहे। सिंधू संस्कृतीपासून बंजारा समाज हा ह्या भारतामध्ये आहे। 8,500 वर्षापूर्वीचा आमचा इतिहास आहे आणि या समाजाला 90% हा बंजारा समाज ऊस तोडी आणि खडी फोडण्याचं काम करतो। जिथं तुम्ही तांड्यावर या तांड्याची परिस्थिती बघा। म्हणून आमची मागणी आहे, बंजारा आदिवासी कॅटेगरीसाठी आमची भाषा वेगळी आहे, आमचा देव देवता संत सेवालाल महाराज वेगळे आहेत, बंजारा महिलांचा पोशाख पण वेगळा आहे। तरी जो आम्ही गावाच्या कुसाबाहेर तांडा म्हणून राहतो, तरी आमची शासनाकडे एकच मागणी आहे की हा बंजारा समाज एक 1 नेशन 1 रिझर्वेशन 1 कॅटेगरी मध्ये आला पाहिजे। जय सेवालाल। या देशामध्ये संविधानानुसार सर्व हक्क अधिकार मूलभूत आपल्याला मिळत असतात। या देशामध्ये बंजारा समाज काश्मीर ते कन्याकुमारी पासून वास्तव्यास आहे, पण या काही राज्यामध्ये बंजारा समाजास शेड्यूल ट्राइबचं आरक्षण आहे, काही राज्यामध्ये शेड्यूल कास्टचं आरक्षण आहे, काही राज्यामध्ये विमुक्त जातीचं आरक्षण आहे। आमचं एकच म्हणणं आहे, भारतामध्ये संविधानानुसार सर्वांना जे अधिकार दिले आहेत त्याचप्रमाणे बंजारा समाजाला तेच अधिकार मिळाला पाहिजे। आमची मागणी एकच आहे की या देशामध्ये शेड्यूल ट्राइबचं आरक्षण बंजारा समाजाला मिळालं पाहिजे, ही आमची एक मुख्य मागणी आहे। कारण आम्हाला जे घटनेचे अधिकार दिले आहेत 3, 4, 5, 6 राज्यामध्ये, त्याचप्रमाणे तेलंगणा आणि कर्नाटकाच्या धर्तीवर शेड्यूल ट्राइबचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे। यासाठी आम्ही महाराष्ट्रभर जन आंदोलन करीत आहोत। जर सरकारने आमची मागणी पूर्ण न केल्यास तर यापुढे महाराष्ट्रात भव्य दिवस आम्ही मुंबई बंद करणार आहे। पूर्ण महाराष्ट्रातून लाखो लोक येतील, याची सरकारने गंभीर दखल घ्यावी, एवढेच यावेळी मी बोलू शकतो। जय